नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुण्यामध्ये एम-पी-एस-सीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पण अनेकांना हेच कळत नाही आहे की हे आंदोलन नेमकं कशासाठी करत आहेत. तर मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. हे आंदोलन यांना करावं लागत आहे ते म्हणजे सरकारच्या चुकीमुळे. जी परीक्षा 7-8 महिने आधी घ्यायला पाहिजे होती ती परीक्षा इलेक्शनमुळे, पूर आल्यामुळे, सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलली गेली. सरकारने त्याचं जाहिरातच काढली नाही. जाहिरात जर सरकार 7 महिने उशिरा काढत असेल, तर ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की वयोमर्यादासुद्धा वाढवून द्या. कारण अनेक लोकं त्याच्यामुळे बाद झालेले आहेत. तर ही मागणी आहे. ही मुलगी मी तुम्हाला एक प्रातिनिधिक उदाहरण सांगते की आंदोलनामधली एक मुलगी काय सांगते आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडं सविस्तर बोलूया. त्यांचं जाणून घेऊया. काय सांगशील? खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता, आधी इकडे आला. काल सर आमची भेट झाली सीएम सरांसोबत. गेले 6 ते 7 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय की आमचा विषय ऐकून मार्गी लावा. जवळपास 70-80 आमदार खासदारांचे लेटर गेले, तरी पण या विषयावरती डिसिजन यायला एवढा वेळ लागतोय. आणि आमची मागणी तर काय आहे? तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशीर आली. तुमच्या चुकीची शिक्षा पोरांनी का भोगायची? आज सध्या मुलं आत्महत्या करायचा विचार करतात. कालपासून आम्ही 3 ते 4 जण अडवून ठेवले. उद्या जर पोरांना काय झालं तर जबाबदारी कोण घेणार? आम्ही इथं आलो, आम्हाला भेटून दिलं नाही त्यांना. आमच्या विषयाची तुम्हाला कळते का तीव्रता काय आहे? 4 लाख मुलांची जबाबदारी कोण घेणार? तर तुम्हाला थोडक्यात कळलं असेल की अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना निराशा आली की हे आपल्या या सरकारच्या काळामध्ये आपल्याला काहीच होप नाही आहे, आत्महत्या करण्याच्या मार्गावर होते. ही ताई म्हणते आहे की आम्ही अनेक मुलांना असं अडवून धरलेलं आहे की आपण आंदोलन करू, काहीतरी करू आणि वयोमर्यादा वाढवून घेऊ, परीक्षा पुढे जाईल, असं काहीतरी करू. आणि यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नाही. काल मुख्यमंत्री पुण्यामध्ये होते, पुण्यामधून ते एका ठिकाणी जात होते, तर त्या ठिकाणी त्यांना भेटू दिलं नाही. या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोण आहोत? आम्ही विद्यार्थीच आहोत ना. आम्ही काही कोणी दुसरे चुकीचे कामं करणारे लोक आहोत का की आमच्यासोबत ते भेटत नाही? आम्ही या राज्याचे नागरिक नाही आहोत का? ते आम्हाला का भेटत नाही आहेत? याशिवाय हे सगळं आहे. म्हणजे हे सगळं का झालं पाहिजे? थोडक्यात मी सुद्धा या स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे. मी सुद्धा 7-8 वर्ष शिकवलेलं आहे. मलाही माहिती आहे की पुण्यामध्ये जेव्हा लोक राहतात, हे मुलं राहतात, मी सुद्धा राहायचे, तर घरून काहीतरी करून पैसा जमवून आणलेला असतो. मराठवाडा विदर्भामधले जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबातून येणारे हे विद्यार्थी असतात. एक दिवसाचा खर्च भागवणं सुद्धा खूप अवघड जातं. आणि या ठिकाणी सरकारने तुम्ही जर पाहिलं तर गेल्या म्हणजे 5-6 वर्षापासून परीक्षा इतक्या पुढे ढकलल्या जातात. कधी परीक्षेचे फॉर्मच निघत नाही. 6-6 महिने 7-7 महिने उशिरा हे केल्या जातात. UPSCची परीक्षा एकदम वेळेवर होते, ती कधीच पुढे जात नाही, मागे जात नाही. पण MPSCच्या परीक्षेमध्ये जे कारभार इतका सगळा असा गोंधळ झालेला आहे, आणि जर का वेगवेगळ्या कारणांमुळे जर का पुढे जात असेल, तर सरकारने वयोमर्यादा वाढून देणं हा उपाय आहे की नाही? खूप सोपा आहे. जर तुम्ही तुमच्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलत असाल, तर मग तुम्ही जे विद्यार्थी हे परीक्षा पुढे गेल्यामुळे ज्यांचं वय संपून गेलेलं असतं, ते बसूच शकत नाही, त्यांना तुम्ही न्याय देणं हेच बरोबर आहे ना. ते काय चुकीची मागणी उगीच काहीतरी मागत नाही आहेत. परीक्षा सरकारच्या कारणामुळे पुढे ढकलल्यात म्हणून हे करा असं म्हणतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते. 1 जानेवारीपासूनच हे आंदोलन चाललेलं आहे. आणि आता आचारसंहिता चालू आहे म्हणून आंदोलन करू शकत नाही म्हणून पोलिसांनी अनेकांना धाकदपटशा दाखवला. मग विद्यार्थी रस्त्यावर सोडून फुटपाथवर उभे राहिले की आम्ही आमच्या हक्कासाठीच मागणी करतोय ना. त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही देवेंद्र फडणवीसांना जेव्हा भेटलो, काही लोक भेटलेत 4-5 दिवसापूर्वी, तर म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी ट्विट करून उद्यापर्यंत सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत ट्विट करून सांगतोय की काय निर्णय होतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जर शब्द दिला असेल तर फडणवीसांनी तो पाळायला नको का? आता ते पाळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही, ट्विट केलं नाही, काही नाही. विद्यार्थी वाट बघत आहेत. मग आता वाट बघून यांच्याकडे दुसरा काय ऑप्शन नव्हता. जर मुख्यमंत्री हो नाही काहीच सांगत नसतील तर ते आले रस्त्यावर. तर मग फुटपाथवर उभे राहिले. तरीही जेव्हा शांततेत फुटपाथवर बसलेले होते तेव्हा सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना उचलून नेलं, गुन्हे दाखल केले. कशासाठी? तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली पाहिजे. आणि यांचं हे आहेच की अनेक बहुजनांची पोरं जी इथे शिकत आहेत त्यांच्यावर अशा केसेस लादत जायच्या. अरे तो आंदेकर सारखा तो एवढा मोठा डाकू गुंडा तुम्ही बघितलं असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतो. तो गुंडा पोलीस प्रोटेक्शनमध्ये तो जातो. त्याच्या तोंड बांधलेलं आहे, झाकलेलं आहे सगळं. गुंडे लोक या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, उभे राहू शकतात, त्यांना प्रोटेक्शन मिळतं. आणि जे विद्यार्थी या देशाचे भविष्य, या देशाचे नागरिक, भविष्य घडवणारे लोक आहेत, हे यांना आपला हक्क मागत असताना यांना अटक केलं जातं.
ही या देशाची वास्तविकता आहे आणि ह्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना असंच वाटत राहील की बाबा हे काय आहे, काही आपल्याला होप आहे की नाही, इथे काय काय होऊ शकतं की नाही आपलं. तर हा प्रश्न आहे मुळात आणि आता याला खूप लोकांचा सपोर्ट आहे. रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलं की लवकरात लवकर यांना हे जे काय मागणी करतात त्या मागण्या पूर्ण कराव्या. शरद पवारांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. सतेज पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं की हे जे काही आंदोलन आहे या विद्यार्थ्यांना आता रस्त्यावर येऊ देऊ नका. 6 महिन्यापासून हे मागणी करताय. ही आंदोलन काल परवाचं नाही आहे. हे 6 महिन्यापासून सप्टेंबरपासून या विद्यार्थ्यांची ही मागणी आहे. पण दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी शिष्टमंडळ जाऊन भेटायचं, कधी भेटले कधी नाही भेटले, हो हो उद्या सांगतो परवा सांगतो असं केलं. मग जर का काहीच उत्तर येत नसेल, प्रशासनाकडून GR येत नसेल, तर मग रस्त्यावर उतरतील नाही तर काय. आणि आपल्या संविधानाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन करत होते. तर कशाच तरी कारणं द्यायची आणि त्यांना अटक करायची. हे झालं. रात्रभर 30 मुलांना काल त्यांनी पोलीस स्टेशनला डांबून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स मी वेगवेगळ्या याच्या खाली बातम्यांच्या खाली कमेंट्स बघतायत. विद्यार्थी असं म्हणतायत की आम्ही तिथे होतो, शांततेत सगळं चाललेलं आहे, तरी पण पोलीस आम्हाला उचलून नेत आहेत आणि मुद्दामून अनेकांना भीती दाखवत आहेत. पण तरी या सगळ्या मागणीसाठी हे विद्यार्थी इथे आलेले आहेत. आणि ही जी काही परीक्षा आहे त्याच्यासंबंधी आता मनोज जरांगे पाटील सुद्धा तिथे आले. मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा मिळतो आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर सरकारने ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. नाही तर हे आंदोलन मला असं वाटतं की हे दिवसेंदिवस खूप मोठं होत जाणार आहे आणि परीक्षा परवाच्याच दिवशी आहे. याशिवाय म्हणजे MPSCच्या घोळाबद्दल तर कायच सांगायचं. ज्यांनी सेंटर पुणे टाकलेलं आहे, तिथे परीक्षा फॉर्म भरत असताना तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची आहे. तर ज्या लोकांनी जे जिल्हे टाकले की हां मी समजा नांदेडची आहे तर मी नांदेडमध्ये परीक्षा देते, नाही त्यांना सेंटर येणार सातारा, कोणाला कोल्हापूर, कोणाला चंद्रपूर, म्हणजे कुठेही टाकलं. याच्या आधीसुद्धा तसंच केलेलं होतं. तर हे सगळे जे काही घोळ आहेत हे एका प्रगत असणाऱ्या राज्याचं लक्षण नाही आहे. याच्याकडे लवकरात लवकर लक्ष घालावं आणि ज्या काही या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे या मागण्यासुद्धा लवकर पूर्ण व्हाव्या. त्यांचं काहीही चुकत नाही. एक तर जागा खूप कमी निघतात, उशिरा फॉर्म निघतात. या पोरांना इथं राहणं हेच अवघड आहे. उलटं सरकारने यांचा खर्च पण द्यायला पाहिजे. जे 7 महिने तुमच्यामुळे यांना जास्त राहावं लागलं. आणि आता जर का ते म्हणत असतील की जे काय न्याय आहे, जे तुमच्या चुकांमुळे परीक्षा पुढे गेलेले आहेत, तर ते व्हायला पाहिजे. आणि याच्यावर जर काही लोक IT सेलवाले हे पसरवत असतील की बघा हे विद्यार्थ्यांना काय कामधंदे आहेत का, कसं काय वाढवून देणार आहे, यांचं वय झालं यांना वाढवून, नाही तुम्हाला दुसरी बाजू कळत नाही आहे. चुका सरकारच्या झालेल्या आहेत. यांनी उशिरा फॉर्म काढलेले आहेत, उशिरा जाहिराती काढलेल्या आहेत आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला. ऑलरेडी हे परीक्षा करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थी हे खरंच खूप मेहनती असतात, गावागावातून आलेले असतात आणि काही नाही झालं तर हे निराश होतात आणि स्वतःला संपवण्याचे विचार यांच्या मनामध्ये येतात. खरं तर त्यांना उभं करण्याची गरज आहे. या सगळ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि या सगळ्या मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात असं मला वाटतं. थांबते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुमचे कोणी या आंदोलनामध्ये आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.